नवरीसोबत आलेल्या कलवरीला घरातील बाथरूममध्येच शॉवरखाली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, मी अमित. लग्नाचं सीझन सुरू होतं. एक लग्न झालं की एक लग्न, आणि सर्वात शेवटी आत्याच्या मुलाचं लग्न होतं. आत्याला एकुलता एक मुलगा असल्याने लग्न जरा धूमधाम होणार होतं. मुलगी पण त्याला चांगल्याच मोठ्या घरची भेटली होती. मला तर त्याने लग्नाच्या 2-3 दिवस अगोदर बोलवलं होतं, कारण तो एकटाच असल्याने बाकी सर्व कामे मला बघायची होती. मी 2 दिवस अगोदर गेलो आत्याच्या घरी, आणि माझ्या मागे तर भरपूर कामे लागली होती. पूर्ण जिम्मेदारी तर माझ्यावरच टाकली होती. मी पण पूर्ण जिम्मेदारी पाडली होती. लग्नाच्या दिवशी वरात नवरीकडे निघाली तेव्हा मी अगोदरच आत्याच्या मुलाला सांगितलं होतं की मला आता एकदम फ्री राहू दे. जेव्हा वरात पोचली आणि नवरी मांडवात आली तेव्हा नवरीसोबत जी कलवरी आली होती तिने तर सर्व मुलांचं लक्ष वेधून घेतलं होतं. एखादी मुलगी एवढी पण सुंदर असू शकते. मी तर तेव्हापासून तिच्या मागेच लागलो होतो, कारण तिच्यासारखं दिसायला तिथे दुसरं कोणीही नव्हतं. तिची नजर जेव्हा पण माझ्याकडे येत होती तेव्हा मी तिला इशारे करत होतो, पण ती फक्त बघत होती. लग्न लागायच्या वेळी ती नवरीजवळ होती आणि मी आत्याच्या मुलाजवळ. एकदा तर मी तिचा हात धरला होता. वरात परत निघाली तेव्हा मी तर खूप नाराज झालो होतो, कारण माझं मन त्या कलवरीवर आलं होतं. मी बघितलं की ती कलवरी नवरीसोबतच येत आहे. आता तर मी परत खुश झालो आणि गाडीमध्ये मी तिच्या जवळच बसलो होतो. गाडीमध्ये घरी पोहोचेपर्यंत मी तिला कुठे कुठे स्पर्श केला काय सांगू. अगोदर तर ती दूर जायचा प्रयत्न करत होती, पण नंतर ती पण माझ्या अगदी खिटूनच बसली होती. मला वाटलं आता ती पण. घरी पोहोचल्यावर मी तिच्या आजूबाजूलाच फिरत होतो. तिची नजर पण माझ्याकडेच होती. सकाळी सकाळी जेव्हा ती अंघोळीला बाथरूमकडे जात होती तेव्हा मी तिच्या मागेच होतो. ती बाथरूममध्ये गेली आणि मी पण तिच्यासोबतच बाथरूममध्ये गेलो. ती म्हणाली, कोणी बघेल तर? मी म्हणालो, कोण नाही बघत. नंतर ती आणि मी शॉवरखाली. आमच्या दोघांचं थोड्या वेळाने आम्ही बाहेर आलो. आम्हाला बाथरूममध्ये जाताना आणि बाहेर येताना कोणीही बघितलं नव्हतं. जाता जाता ती तिचा नंबर देऊन गेली आणि नंतर आमचं फोनवर बोलणं आणि प्रेम सुरू झालं होतं. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.